संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मार्तंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर कोटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळको। म्हाळसा ती इथे येणार नाही। ज्या दिवशी तुझी अनुमती असेल तेव्हाच तसे होईल। पण मी अशी अनुमती देणारच नाही। आज तू असं म्हणतेस, उद्या तुझा निर्णय तू बदलू शकतेस। हा तुमचा डाव आहे का? आख्यानाची वेळ झाली आहे, निघूया। तुम्ही विषय टाळता आहात। आपण ह्यावर नंतर बोलू शकतो। मुनिवर, आज आख्यान सुरू करताना तुम्ही असे साशंक का? हे प्रभू, आज का कुणास ठाऊक मला असे वाटते आहे की आजच्या आख्यानात माझ्या तोंडून नकळत नको ते काहीतरी बाहेर पडेल। मुनिवर, ह्या राज्यसभेत साक्षात श्री खंडेराय असताना तुम्ही त्यांच्याकडेच निर्भय होण्याचा आशीर्वाद मागावा। आणि मुनिवर, जसे ह्या गडावर साक्षात श्री खंडेराय आहेत, तसेच ह्या राजसभेत विघ्नहर्ता श्री गणेश देखील आहेत। तुम्ही निश्चिंत राहा। मधुस्फीता वाच परम अमृतं निर्मितवतस् तव ब्रह्मं किंवा गपि सुरगुरोर्विस्मयपदम् मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसितः। मुनिवर, आख्यानाला मनमोकळेपणाने सुरुवात करा। जशी आपली आज्ञा देवा।
तुम्ही खरोखरच बानूला काही सांगितलं नसेल अशी मी आशा करते. तू निश्चिंत राहा, मी बानूला काहीही सांगितलेलं नाही. देवा, आपली आज्ञा असेल तर पुढच्या आख्यानाला सुरुवात करतो. या आधी आपण आख्यानात कैलासातील शिवसभेचे वर्णन ऐकले. सप्तर्षी श्री महाविष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्या समोर महादेवांनी मणी आणि मल्लांच्या विरुद्ध युद्ध पुकारले आणि श्री पार्वती देवींनी शक्ती रूपाने श्री महादेवांसोबत या अवतारात असणार असल्याचे सांगितले. महाराज, मला एक विचारायचं आहे. नारायण नारायण. विचार बानू, तुमच्या शंकांचं निरसन व्हावं हाही या आख्यानाचा हेतू आहेच. यातूनच तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाचे आत्मज्ञान होणार आहे. पण मला एक सांग, तुला कोणती शंका आहे? मी देवासनी विचारलं होतं, पर देवांनीच मला सांगितलं का आख्यानामध्ये विचार, म्हणून मी विचारते. म्हणजे मला ठाव आहे का मी आख्यानाच्या अगोदरच प्रश्न विचारते आहे, पर मला विचारावं असं वाटलं म्हणून मी विचारते आहे. बघ, नारायण नारायण. आता आख्यान सुरू होण्या अगोदरच बानूच्या मनातील शंकेचं तिला निरसन करायचं आहे. प्रभू, आता आज कोणताही अनर्थ घडू नये म्हणजे झाले. आज आख्यानाच्या आधीच बानूला प्रश्न पडला आहे आणि आज आख्यानाच्या आधीच तुमची आणि तिची भेटही झाली होती. म्हणजे तुम्ही कितीही नाही म्हटलात तरी नक्कीच तुम्ही बानूला असं काहीतरी सांगितलं आहे जे मला ठाऊक नाही. आणि तिला जो प्रश्न पडला आहे त्याबद्दल तुला ठाऊक असेल तर? असे कसे होईल? म्हणजे असे काहीतरी आहे जे मला ठाऊक आहे आणि बानूला ठाऊक नाही. म्हाळसा, तू अजून सांगितलं नाहीयेस. ते जर तुला ठाऊक असेल तर? तर मी स्वतः तिच्या शंकेचं निरसन करेन. विचार कर म्हाळसा, ते बानूला सांगताना तुला मनात कोणताही आकस ठेवता येणार नाही. तिला समजेल असे सांगावे लागेल. हो, मी तयार आहे. नारायण नारायण. विचार बघ, काय शंका आहे तुला? देवा, मागच्या वेळेला महाराजांनी शिवसभेचं सांगितलं होतं बघ, तेव्हा त्यांनी महादेवांबरोबर पार्वती देवी बी होत्या हे सांगितलं होतं. मला त्यांच्याबद्दल विचारायचं आहे. नारायण नारायण. मला त्यांच्याबद्दल काय बी ठाव नाही जी, आणि मी हे देवासनी बी विचारलं होतं, पर देवांनीच मला सांगितलं का जे काही विचारायचं आहे ते आख्यानामध्ये विचार म्हणून. म्हाळसा, मी म्हणालो होतो
की अशीही एखादी गोष्ट असू शकते जी बानूला ठाऊक नाही, पण ती गोष्ट तुला ठाऊक आहे. म्हणजे तुम्हासनी पार्वती देवींबद्दल ठाव आहे म्हाळसाताई? माझ्या गुरूंकडून मला त्याबद्दल कळले. त्यांच्याकडूनच मी पार्वती देवींबद्दल काही जाणू शकले. याचा मला आनंद आहे. देवा, म्हाळसा देवींना पार्वती देवींबद्दल अर्थात त्यांच्या मूळ रूपाबद्दल ठाऊक आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या मूळ रूपाबद्दल कळलेलं आहे. प्रधानजी, मी म्हाळसेला पार्वती बद्दल सांगितलं, पण तिला अजून हे कळलेलं नाही की तीच पार्वती आहे आणि पार्वती हे तिचं मूळ रूप आहे. मला त्यांच्याबद्दल तुम्ही सांगाल का? आख्यानात शंकांचे निरसन करण्याचे दायित्व गणेशाकडे होते, पण मी यांना सांगितले की तुला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जर मला ठाऊक असतील तर तुझ्या शंकांचे निरसन मी स्वतः करेन. मी माझा शब्द पाळेन. ऐक, हिमालयाची कन्या म्हणजे पार्वती. ती महादेवांची मोठी भक्त होती. बहुधा तिच्या इतकी मोठी भक्त कोणीही नसावी. महादेवांचा जेव्हा अवमान झाला तेव्हा तिने स्वतःला गत जन्मात अग्नीत स्वाहा केलं होतं. त्यानंतर पार्वतीच्या रूपाने तिने जन्म घेतला. आणि महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी तिने अत्यंत कठोर साधना केली. या प्रकृतीने जो देह दिला होता त्याच्या सर्व मर्यादा पार करून तिने त्या कठोर साधनेतून महादेवांना प्राप्त करून घेतले. ती एक अशी साधना होती की ज्याची कोणत्याही साधनेशी तुलना होऊ शकत नाही. आपल्या आराध्याला प्राप्त करून घेण्यासाठी केलेली ती कठोर तपश्चर्या होती. आपल्या आराध्यावर इतकं प्रेम करणारं या भूतलावर क्वचितच कोणी असेल. त्या पार्वती देवीसनी बघितलं नाही कधी, पण हे ऐकून असं वाटतंय पण त्यांचा कुठेतरी आधार आहे. मला देवांची सेवा करायचं बळ त्या देवींकडूनच मिळालं असेल. म्हाळसा, तुझ्या डोळ्यात अश्रू? हो, माझ्यापेक्षा तुमची मोठी भक्त या भूतलावर आहे हे ऐकून मला त्रास झाला होता. पण आज जेव्हा मी हे बानूला सांगत होते तेव्हा नकळत मला याची जाणीव झाली की माझ्यापेक्षाही पार्वतीने महादेवांची कठोर तपश्चर्या केली आहे. त्या साधनेची तुलना माझ्या साधनेशी देखील नाही होऊ शकत. म्हाळसा, ज्या क्षणी तुला कळेल की तूच पार्वती आहेस
तेव्हा तुला कळेल की माझे आणि तुझे जन्मजन्मांतरीचे नाते आहे असे मी का म्हणालो. नारायण नारायण. बानू, मला वाटतं की तुझ्या शंकेचं श्री म्हाळसा देवींनी निरसन केलं आहे. भाईजी, म्हाळसाताईंनी जे पार्वती देवींबद्दल मला सांगितलं आहे त्यामुळं मला हे कळालं आहे का माझी भक्ती करण्यासाठी जो आधार मला मिळाला आहे तो त्या देवींमुळेच मिळाला आहे. मला असं वाटलं होतं का माझ्या मूळ रूपाशी पार्वती देवींचा संबंध असेल, पण आता नाही वाटत मला असं. नारायण नारायण. बानू, त्यांच्या आशीर्वादामुळेच तर तुला या शिवलीलेत श्री खंडेरायांना प्राप्त करण्याचे बळ मिळाले. पार्वतीच्या आशीर्वादामुळे या शिवलीलेत बानूला यांना प्राप्त करण्याचे बळ मिळाले. याचा अर्थ काय मुनिवर? प्रभू, ज्याचे मला भय होते तेच घडले. माझ्या नकळत माझ्या तोंडून नको ते शब्द बाहेर पडले. आता मला काही करून श्री म्हाळसा देवींना याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार. शिवाय सर्व मांगल्ये शिवरूपे जगन्मये शिव कल्याण दे नित्यम शिवरूपे नमोस्तुते. होय देवी, मी म्हणालो तसे या शिवलीलेत बानूला साधना करण्याचे जे बळ मिळाले ते श्री पार्वती देवींच्या आशीर्वादामुळेच. मला असे म्हणायचे होते की बानूलाच काय तर या भूतलावरील त्या प्रत्येक भक्ताला ज्याला आपल्या आराध्याला प्राप्त करायचे आहे त्याला साधना करण्याचं जे बळ मिळालं आहे त्यासाठी श्री पार्वती देवींची साधना स्फूर्तिदायी आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणेश, काय झालंय? तुम्ही बोलत का नाही? तुम्हाला काही सांगायचे आहे का? गणेशाला काहीतरी सांगायचे आहे. मुनिवर, तुम्ही कृपया काही वेळ थांबाल का? होय देवी.
असं करतोय? तू कोण आहेस ते तुला का नाही आठवत? गणेश, तिला ते आठवणार, पण तिला ते स्वतःहून आठवणे अत्यंत महत्वाचे आहे. पण माझ्या मातेला त्रास होताना मला नाही पावत. शांत हो गणेश, तुझ्याकडून हे अपेक्षित नाही. नाही, मी काही ऐकणार नाही. तुम्ही जर नाही सांगितलं तर मातेला आणि बाणाईला हे सांगीन की त्या कोण आहेत. नाही, तू असे काही करणार नाहीस. मी सांगणार.